नमस्कार. राजकारणातील ठाम भूमिका, रोखटोक सवाल आणि थेट उत्तरांचा मंच, आपलं आवडतं व्यासपीठ धुरंदरमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मी नेहा आणि चला तर मग सुरू करूया आजचा धुरंदर. मंगेश भाऊ, आपलं धुरंदर या कार्यक्रमात आरासीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. मंगेश भाऊ शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून परिचित असलेले मंगेश भाऊ आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. मंगेश भाऊ एखाद्या ठिकाणी उभे झाले की समस्या सुटकीशी संपते. लोकसेवेचा वारसा घेऊन मंगेश भाऊ पक्षासोबत एकनिष्ठ आहेत. शिवसेना नेते मंगेश काळे आपल्या सोबत आहेत. अकोल्यातील राजकीय धुरंदर म्हणून त्यांचा परिचय करून द्यावा लागेल, पण मात्र ओळख करून देण्याची गरजही नाही असे व्यक्तिमत्व म्हणजे मंगेश भाऊ काळे यांचं आहे. भाऊ, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की उद्धव ठाकरे गटाच्या खऱ्या शिवसेनेत मंगेश काळे आहेत. शिवसेनेत इकडून तिकडे जाणाऱ्यांची संख्या खूप आहे. तुम्हाला नाही का एखादी ऑफर आली दुसऱ्या शिवसेनेत जाण्याची? मला तर जिल्हा प्रमुखाची ऑफर होती, BJPची ऑफर होती, पण मी कट्टर उद्धव बाळासाहेब ठाकरे, जे ठाकरे साहेब आहेत त्यांचा कट्टर सैनिक आहे. आणि मी कुठं म्हणजे पैसे आपल्याला आपली ओळखच नाही. आपली ओळख खरं जे ओळख आहे त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना. नक्कीच. उद्धव ठाकरे यांनी मोठ्या निष्ठेने तुमच्यावर पक्षाची जबाबदारी दिली आहे. शिवसेनेची ही मशाल पेटती ठेवण्यासाठी तुम्ही कसा पुढाकार घेतला आणि तुम्ही राजकारणात कसे आलात? असं राजकारणात मी पहिलेपासूनच म्हणजे कसं होतं, मी गेम करत होतो, लहान लहान मुलांना काही शिकवत होतो आणि भगव्या झेंड्यासोबत माझा खूप आकर्षित मोठा झेंडा लावत होतो मी. त्याच्यानंतर काही बजरंग दलवाले माझ्याकडे आले, मग त्यांच्यासोबत मी काम केलं, हिंदू विश्व परिषदमध्ये काम केलं. त्याच्यानंतर मला बाळासाहेबांची विचार पटल्यानंतर मी शिवसेनेत गेलो आणि शिवसेनेत जेव्हापासून गेलो तेव्हापासून एकनिष्ठ शिवसेनेसोबत राहिलो आणि आजपर्यंत शिवसेनेतच आहे. नक्कीच. गेल्या 10 वर्षापासून प्रभागात कार्यरत तुम्ही आहात. कुठली विकास कामे तुम्ही आपल्या प्रभागात केलीत? आता मला हे सांगायची गरजच नाही. बिलकुल नाही. मला हे सांगायची गरजच नाही विकास कामं काय केली. माझे कामच दिसतात. मला सांगायची जरूरतच नाही की बा हे केलं नाही ते. माझा प्रभाग पहिले कसा होता आणि आता कसा झाला हे जनतेलाच माहीत आहे. याच्यावर मला काही सांगायची जरूरतच नाही. नक्कीच. मंगेश भाऊ, आपल्या प्रभागात काही विकास कामे करताना तुम्हाला कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागले का, की त्या प्रश्नांच्या पायी की आपली विकास कामे कुठली थांबली आहेत? थांबली का? ते थांबूच नाही दिली. विरोधकाची नाही थांबू दिली, माझी नाही थांबू दिली. जे थांबलेली कामं होती ते उलटी चालू केली आहे. म्हणजे आम्हाला थांबवायचा विषयच नाही. कामं कशी होतील, कुठून येतील, कसं काय करायचं, त्याच्यासाठी काय करावं लागेल, काय आंदोलन तोडफोड करावं लागेल, काय करावं लागेल ते आम्ही सगळं केलं, पण कुठंच थांबू दिली नाही. ते थांबलेली कामे आम्ही चालू केली. नक्कीच. मंगेश भाऊ, तुम्ही कोणती विकास कामे अद्याप प्रभागात करणे बाकी आहेत आणि तुम्हाला वाटतं की काही विकास कामे आपण केली आहेत, थांबू तर दिलीच नाही तुम्ही, आत्ताच तुम्ही बोललेत, पण अजून तुम्हाला वाटते की मी आणखी या विकासाला प्रगती द्यायला पाहिजे? बरोबर आहे. कसं आहे, मेन पाण्याचा मुद्दा आमच्या मलकापूरमध्ये कसं आहे, ग्रामपंचायतीच पाईपलाईन चालून राहिली. आता लोकसंख्या वाढतच आहे, पाईपलाईन तेच आहे, त्याच्यामुळे आमच्या इकडे 8 दिवसानं पाणी येत आहे. तर मला असं वाटतं की बा एक पाण्याची टाकी असली पाहिजे आणि पाईपलाईन हे चेंज झाली पाहिजे, जेणेकरून आम्हाला रोज पाणी मिळालं पाहिजे. ह्या पहिला उद्दिष्ट आहे आपला. आणि कसं आहे, जे कामं आता काही पुन्हा थोडेफार नाल्याची आता 90% तर कामं झालीच आमची, फक्त थोडेफार राहिले तर चिल्लर आता ह्या 5 वर्षात ते पूर्ण आपल्याला निकाली काढणं आहे. आणि यानंतर आपल्याला उभं राहणं नाही आहे. 5 वर्षात आपल्या वार्डातली पूर्ण कामं झाली की आपला विषय संपला. बस हे 5 वर्ष आपण त्याच्यासाठी थांबलेलो. बरं मंगेश भाऊ, मला आठवते तुम्ही तुकाराम चौक ते मलकापूर या रस्त्याचे आंदोलन केले होते. ते आंदोलन करावे लागले. त्या आंदोलनामागे एकमुख मार्ग म्हणजे ते तुमचं श्रेय खरोखरच तुम्हाला आहे, पण रस्त्यासाठी आंदोलनाची भूमिका तुम्हाला का घ्यावी लागते? कारण ते कसं असते मॅडम, प्रॉब्लेम का तयार होते की त्याचा निधी येऊन जाते. काही राजकारणी लोक त्या म्हणजे राजकारणासाठी म्हणजे इलेक्शनात समोर ते निधी थांबून ठेवतात. काही आवश्यकताच नाही थांबवायची. तो निधी परत जात होता, मग त्याच्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं. तो निधी परत न जाण्यासाठी आंदोलन करावं लागलं. उपोषण केलं आम्ही. 8 दिवस उपोषणाला बसलो होतो. त्याच्यानंतर स्वतः आम्ही डिझेल पेट्रोल अंगावर राखेल घेतलं, परंतु तो प्रॉब्लेम सॉल्व्हच नव्हता होत, म्हणून आम्ही डिझेल पेट्रोल घेऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. म्हटलं जा आता आत्मदहन झालं तरी चालेल, पण ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. मंगेश भाऊ, तुमच्या आंदोलनातून मलकापूरचा रस्ता झाला, हे खरोखरच तुमचे यश आहे आणि यामागे तुमचं खूप मोठं श्रेय आहे. पण मलकापूर आणि तुमच्या प्रभागात अनेक रस्त्यांची कामे काही बाकी आहेत, ती तुम्ही कधी पूर्ण कराल? ह्या 5 वर्षात.
अगदी ठाम निर्णय की ठाम 5 निर्णय, वर्षात 5 मला वर्षात सगळंच, तेवढं सगळं आलटापलट. मलकापूर एकदम ओके झालेलं आहे. माझा प्रभाग क्रमांक 14. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं मी उभंच राहणार नाही, मला 5 वर्षच हे करणं आहे. मलकापुरात सगळं तुमचा हा कामं इतका सक्षम विकास पाहता, तुम्ही आता बोलले की मी 5 वर्षानंतर उभं राहणार नाही, पण तुमचा हा सक्षम विकास पाहता जनतेची डिमांड असली की आम्हाला पुढचेही नगरसेवक मंगेश भाऊच पाहिजे, तर मग नाही नाही, तुमच्या यांच्यासोबतच आहे ना, त्यांना सोडून जाणारच नाही. पण बस झाला तर नगरसेवक खूप, म्हणजे मागची 5 वर्ष काढली, दुसऱ्याला चान्स द्यायला पाहिजे. काय का मी हे चमचा घेऊन आलो का, सोन्याचा गरीब जनता आहे माझ्यासोबत, जे कार्यकर्ते आहेत त्यांना पुढचं चान्स तुमचं मिळाला स्वप्न पाहिजे. काय असेल पुढचं स्वप्न म्हणजे येत्या 5 वर्षाच्या नंतरचं? येत्या 5 वर्षाच्या नंतर आता भविष्यात जे भेटील, जे आपला पक्ष मला जे आदेश देईल ते काम करू आपण. नक्कीच. अनियमित पाण्याने मलकापूर भागातील नागरिक त्रस्त आहे, त्यासाठी तुम्ही घागर मोर्चा नेला होता, चांगलीच तोडफोड झाली होती. असे तोडफोडीचे आंदोलन तुम्हाला का करावे लागतात? हे अधिकारी ते काय म्हणतात त्याला, कोणचं हे असते तर दग्गड झालेले आहेत. यांना हातपाय चालवल्याशिवाय भाषा समजत नाही. बरोबर. म्हणून ते आता घागर आंदोलन काढावंच का लागलं. पाणी महानगरपालिकेत जर तुम्ही पाणी देताना लोकले तर हे आंदोलन आम्हाला करावंच लागेल. त्याच्यानंतर तिथं गेल्यावरही तुम्ही ऐकत तिथं तोडफोड करणार नाही तर काय करणार आहे. म्हणून माझ्या ज्यान जे होते, माझं रोखोक काम आहे, होत असेल तर सांग, नसेल तर ते सांग. तो म्हणत होत नाही, असं कसं होत नाही, म्हणून तोडफोड झाली आणि लगेच काम झालं आमचं. अगदी बरोबर. जनतेचा प्रश्न सुटतो, तोडफोडीच्या आंदोलनातून तुमच्यावर गुन्हे दाखल होतात, प्रशासनाची तुमची राड्याची भाषा समजते, शिवसैनिकांची भाषा समजते, असे नेहमी का होते? कसं आहे, राडा हा करावाच लागतो. हे अधिकारी ऐकतच नाही ना. तुम्हाला सांगितलं की यांनी कोणचं कातळ घालून आले का, आज तुम्ही सांगा घागर फोडली किंवा तोडफोड केली तर कामं कसे काय होतात. बरोबर. मग तसेच जर झाले ते करायचं कामच नाही ना. आता अनेक केसेस माझ्यावर महानगरपालिकेच्या तोडफोडीचे खूप केसेस आहेत. मी जनतेसाठी केलेले आहे, माझ्यासाठी माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाही माझ्या वैयक्तिकचा. मी फक्त राजकारणातले गुन्हे, प्रभागातले जास्ती गुन्हे माझ्या अंगावर आहेत. नक्कीच. कोरोना काळात तुम्ही स्वतः लोकांना मदत केल्याचे मी पाहिले. कोरोना संकटात तुम्ही लोकांना मोठा दिलासा दिला होता भाऊ. त्यामागचं जेही तुमची कोरोना काळात खूप मोठी गाथा आहे तुमची. आणि जेव्हा आम्ही स्वतः ग्राउंड रिपोर्टिंग तुमच्या प्रभागात केलाय, तेव्हा सशक्त प्रतिक्रिया तिकडनं आल्या आहेत की त्या माणसाने स्वतः स्वखर्च लावून कोरोना काळात आम्हाला मदत केली आहे. बरोबर. माझ्या शेतातले गहू आणले, मी पूर्ण गहू दिले. माझ्या वडिलांनी तर इथल्या शिवाय दिला मला की खराबच काम होतं. म्हणजे स्वतःच्या, आता कसं होतं की त्या कोरोना काळात कोणी एकामेकाच्या घरी जात नव्हतं. बरोबर. कसं होतं, कोणाला किराणाची जरूरत होती, गरीब लोक, आमच्या प्रभाग गरीब लोक पण खूप राहतात. मग आम्ही त्यांना म्हणत होतो की तुम्ही आम्हाला फोन करा, आम्ही किराणा सुद्धा आणून देतो. आमच्या खर्चाने दिला आम्ही. आणि वार्डामध्ये महानगरपालिकेच्या फवारीची अपेक्षा न करता मी स्वतः टँकर आणला, ट्रॅक्टर आणला, त्याच्या टाकी बसवली आणि फवारणीचे जे औषध आहेत ते सुद्धा विकत आणली. आणि मी स्वतः पूर्ण वार्डात फवारा मारत होतो. हप्त्यातून, 1 दिवसात, 4 दिवसातून, 5 दिवसातून असे अनेक उपक्रम त्या कोरोना काळात केले. म्हणजे जेणेकरून कोणता पेशंट बी असला तर त्यांना पण आम्ही सवलत दिली, गाडी दिली, बा तू टेन्शन घेऊ नको. म्हणजे असं कार्य केलं म्हणून लोक आपल्याला त्या गोष्टीनं मानतात. आज तुमचं हे समाजकार्य लोकांच्या म्हणा किंवा तुमच्या प्रभागात आज लोकांच्या स्मरणात आहे की प्रभागात जर नगरसेवक कोणी पाहिजे असेल तर सगळ्यांनी नाव तुमचं सुचवलं की आम्हाला फक्त मंगेश भाऊच पाहिजेत. मंगेश भाऊ, तुम्ही सर्वसामान्य व्यक्तींच्या मदतीला धावतात. तुमच्या भागात स्मशानभूमी, नाल्यांची समस्या प्रभागात आहेत, त्या सोडवण्याचे काय तुम्ही वचन देताय? कसं आहे, स्मशानभूमी आमची जर पाहिली ना तर म्हणजे अक्षरशः एकदम म्हणजे गंदी स्मशानभूमी ज्याला म्हणतात ते स्मशानभूमी आमच्या वार्डामध्ये. प्रभागामध्ये कसं आहे, विकास काम करताना कोणचं काम केलं पाहिजे याच्यावर मेन लक्ष द्यायला पाहिजे. आता काही जणांनी त्याच्यात निधी आणून लावला, पण जो निधी लावला तो काहीच कामाचा नाही लागला ना. त्याने कंपाऊंड वॉल होती, त्यानं झाडं आपल्या जगत होते. म्हणजे जे काय स्मशानभूमी जसं सौंदर्यीकरण करायला पाहिजे तसं काही झालेलं नाही आहे. मी थोडंफार केलेलं आहे. आता मी नगरसेवकाचा निधी आणि दुसऱ्या निधीमध्ये खूप फरक पडते. आता ह्या वर्षी ह्या 5 वर्षामध्ये रोड जास्ती राहिलेले नाहीत, नाल्या खूप कमी राहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता ह्या 5 वर्षाचा जो निधी येईल तो स्मशानभूमीसाठी आणि छोट्या मोठ्या काही नाल्या राहिल्या आमच्या प्रभागातल्या, फील कॉलनीतल्या आहेत, आजूबाजूच्या ज्या काही चालू आहेत आता, पण सध्या ज्या राहिलेल्या ते काम आता आम्ही पूर्ण करणार. निधीवरनं मला एक मुद्दा आठवते की हद्दवाढीचा निधी पूर्णपणे भेटलेला नाही. हो. आणि त्या मागचीच कामं तुमची अपुरी राहिलेली आहेत. मग याच्यामध्ये तुमचं काय मत? कसं आहे, आता जनतेचा टॅक्स येईन इथला वाढवला. 5% टॅक्स आहे. मुंबईचा जो टॅक्स आहे तो अकोला सिटीतला टॅक्स आहे. जनतेचे कामं त्या टॅक्सच्या पैशानं व्हायला पाहिजे होती. आता हद्दवाढीतले सगळे रोड झालेलेच आहेत आणि जसा पाहिजे तसा निधी त्याला उशीर लागल्या कारणानं हे निधी तो वापरलाच नाही गेला पूर्ण. आता कोणी अडथळा त्याच्यात निर्माण आणला होता, काय झालं होतं हे जरा जनतेला माहित आहे. जनता दाखल सांगेल त्यांना काय. सामाजिक कार्य करता करता तुमचं खेळाडूपणे पण खूप जास्ती एक वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे की तुमचं खेड्या क्षेत्रामध्ये पण भरपूर यश आहे.
आणि बरीच युवा पिढी तुम्हाला जुडलेली आहे. कबड्डी सामन्यांचे आयोजकामागे काय उद्देश आहे? दरवर्षी तुमचं हे आयोजन कसं तुम्ही करता? हे बघा, बॉडी बिल्डिंग, कबड्डी कसा आपलं क्रीडा क्षेत्रात जेवढे जास्त आपण आणू शकतो आपल्या वार्डामध्ये तेवढं कमीच आहे. कारण की युवक आज भटकलेला आहे, त्याला काय करावं समजत नाही. आज मोबाईलमध्ये हे आहे आणि ते मोबाईल, व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि ते काय इंस्टाग्राम तेच पाहत राहतात. त्या मुलांना म्हणजे बॉडी बिल्डिंग झालं, कबड्डी झालं, ह्या गोष्टीकडे वळण्यासाठी मी त्यांना ते कार्यक्रम करत असतो. म्हणजे जेणेकरून युवक कसा सक्षम राहिला पाहिजे. त्याचा दिमाग आजकाल कुठे चालून राहिला, व्यसन विधित झाले, काय कोणचे नशा करू राहिले, काय करू राहिले, आजकाल ते नशाचे नावही समजत नाही. नक्कीच, पण आपल्या अकोल्यात अजूनही प्रश्न सुटलेला नाही, तो म्हणजे बेरोजगारीचा. बेरोजगार फार प्रमाणात आहे. यासाठी तुम्ही काय पुढे आता कसं आहे, मी माझ्या एरियातल्या मुलांना समजा कुठं काही काम असलं समजा आपल्या फोनवर होते तर ते करत असतो. आता आमच्याकडे मेडिकल कॉलेज उघडत आहे येवत्या रोडनंच. आता तिथं माझ्या प्रभागातले जास्तीत जास्त मुलं कसे लागतील याच्याकडे आपलं लक्ष राहील. नक्कीच. आमच्या अनेक दर्शकांना हे माहिती नसेल कदाचित, पण मला वाटतं मी लोकांसमोर मंगेश भाऊची मदतीची ही बाजू लोकांसमोर मांडली पाहिजे असं मला वाटतं. मोठ्या धाडसाने हा प्रश्न विचारत आहे आणि ही सगळी जी प्रश्नाची उत्तरं मोठ्या धाडसाने मंगेश भाऊनी आपल्या सगळ्या जनतेला दिलेली आहेत. मंगेश भाऊनी स्वतःच्या पैशातून लाठीकाठी प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतला. तरुण तरुणी यात सहभागी झाल्या होत्या. क्रीडा प्रशिक्षणाचा विडा मंगेश भाऊनी उचलला होता. यामागे तुमची भूमिका काय असेल? उचला नव्हता आहे, सध्या लाठीकाठी चालूच आहे आमची. बरोबर. आणि युवा पिढी तुम्हाला सांगितलं, मला छोट्या मुलापासून तर 20-30 वर्षाच्या मुला, 20-25 वर्षाच्या मुलापर्यंत मला लाठीकाठी त्यांना शिकवायचे. मोफत प्रशिक्षण असते. आज महिला तुम्ही सांगा सुरक्षित नाही. आता तुम्ही पेपरमध्ये वाचत असता की महिलावर अत्याचार झाला, तो झाला. आज माझ्याकडे 40-50 महिला आहेत. काही महिला सुद्धा आहेत, काही छोट्या मुली पण आहेत. त्या चांगल्या लाठीकाठी शिकले. स्वतःचं संरक्षण स्वतः करतील ना ते. बरोबर. म्हणून त्यांना त्यांचा व्यायाम पण होते आणि ते मोबाईल पासून दूर पण राहतात. आता लाठीकाठी, लेझिमा, तिथे दांडपट्टा शिकवतो आम्ही. आता तलवारबाजी काही दिवसांना शिकू. म्हणजे असे हे जे मातीतले गेम आहे हे लोक यांना विसर पडले लोकांना. ते आम्हाला विसर पडल्यामुळे ते काय होऊन राहिलं की ते गेम लुप्त होत चालले. म्हणून ते आमचा प्रयत्न आहे की बा हे गेम आले पाहिजेत समोर, नक्कीच, जेणेकरून त्यांचा व्यायाम होईल. जुनी जी ही पिढी होती किंवा जुनी ज्या ही परंपरा होत्या त्या तुम्ही जोपासत नव्या पिढीसोबत जुळत आहात. अकोला शिवसेनेचा ढाळा वाघ मंगेश भाऊ काळे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. समस्या सोडवण्यासाठी, सत्ता पक्षावर वचक ठेवण्यासाठी, प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आरआरसीच्या मंगेश भाऊंना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पुन्हा भेटूया आणखी एका धुरंधर व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत पाहत रहा आरआरसी न्यूज. मी नेहा आपला निरोप घेते. धन्यवाद.